आज आपण बघणार आहोत पालक पुरीची रेसिपी। तर अशा टम्म फुगणाऱ्या पालक पुऱ्या कशा बनवायचे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। नमस्कार, मनीषा होमस्टाईल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर इथे मी 2 पालकाच्या जुड्या घेतलेल्या होत्या, त्या अशा स्वच्छ निवडून घेतलेल्या आहे आणि 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेला आहे हा पालक। तर असं छान असा कोवळा पालक घ्यायचा आहे त्यासाठी। तर आता इथे मी गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम व्हायला। पाणी गरम करायचं आहे आणि त्यामध्ये पालक टाकायचा आहे। तर हा आपल्याला पालक जास्त वेळ शिजवत ठेवायचा नाही, फक्त 5 मिनिटच वाफवून घ्यायचा आहे पालकला। तर यावर झाकण ठेवून छान असं 5 मिनिटे वाफवून घ्यायचं आहे फक्त। तर इकडं पालक वाफून होते तोपर्यंत आपण एक वाटण करूया। हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे एका वाटणासाठी। तर आता पालक सुद्धा आपला छान शिजून झालेला आहे 5 मिनिटं। गॅस बंद करायचा आहे। इथे एकीकडे मी थंड पाणी घेतलेलं आहे, थंड पाण्यामध्ये हा पालक टाकून द्यायचा आहे, त्यामुळे पुऱ्याला रंग खूप छान येतो। तर हे थंड पाण्यात टाकून द्यायचं आहे। तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा पालक टाकायचा आहे। तर मी हा पूर्ण पालक काढून घेतलाय, त्यामध्ये टाकून द्यायचे आहे कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण आणि अद्रक। हे सर्व टाकून द्यायचं आहे। आता याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला, पाणी न टाकताच वाटायचं आहे। याची छान अशी पेस्ट तयार करायची आहे। तर मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे, याची छान अशी प्युरी तयार केलेली आहे। तर आता आपण याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे। तर ही पालकाची प्युरी मी काढून घेतलेली आहे। आता यामध्ये घ्यायचं आहे गव्हाचं पीठ। तर आपल्याला जेवढ्या पुऱ्या बनवायच्या आहेत तेवढं आपण यामध्ये पीठ घेऊ शकतो। तर इथे मी 3 ते 4 माणसांसाठी बनवणार आहे, तर मी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये टाकायचं आहे 2 चम्मच बेसन पीठ, यामुळे पुऱ्या खूप खुसखुशीत होतात। 2 चम्मच पांढरे तीळ टाकायचे आहेत, 1 चमचा जिरे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। बस आपल्याला एवढेच जिन्नस टाकायचे आहे। आता हे पीठ मळून घ्यायचं आहे, छान असं मऊ हे पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळही नाही मळायचं, आपण चपातीला थोडंसं असं घट्ट मळायचं आहे। तर आता हे सर्व चोळून घ्यायचं हाताने। यामध्ये आपल्याला जास्तीचं दुसरं पाणी टाकायचं नाही। आता यामध्ये हे व्यवस्थित पीठ चोळून घेतलं। आता आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे बाकीचं राहिले त्यामध्ये पाणी टाकून ते सुद्धा धुवून घ्यायचं आहे। आता यामध्ये बाकीचं पाणी टाकायची गरज नाही आहे जास्त, एवढ्याच पाण्यामध्ये हे पीठ मळून तयार होतं। त्याचा छान असा मऊसर गोळा तयार करायचा। तर आपलं इथे पुऱ्याचं पीठ मळून तयार आहे। याला 5 मिनिटे ठेवून द्यायचं आहे असंच। तर इथे मी कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे। तर आपण इकडं पुऱ्यासुद्धा लाटायला घेऊया। इथे मी बारीक असा गोळा घेतलेला आहे, आपल्याला जेवढी पुरी लाटायची तेवढी त्याला असं पीठ लावून घ्यायचं आणि ही पुरी लाटून घ्यायची आहे। तुम्ही एक चपाती एवढा मोठा गोळा घेऊन लाटला तरीही चालेल आणि त्याला ग्लासने असं कापून घ्यायचं। अशा छोट्या छोट्या पुऱ्या तयार करायच्या त्याच्या, पण मी अशा छोट्याच एक एक गोळा घेऊनच तयार करणार आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही लाटायची। तर अशी मीडियम साईजच्या पुऱ्या मी अशा एकदाच लाटून घेणार आहे। तर अजून सुद्धा एक लाटून दाखवते। तरी ही सुद्धा आपली लाटून तयार आहे। तर बघू शकता इथे मी एकाच वेळेस 5-6 पुऱ्या लाटून तयार केलेल्या आहेत।
आपलं तेलसुद्धा छान तापलेलं आहे. आता एक एक पुऱ्या अशा तळून घ्यायच्यात. मस्त अशा टम्म फुगतात या पुऱ्या आणि जास्त तेलकटही होत नाहीत. मीडियम गरम करायचा आहे, जास्त कडकडही नाही आणि जास्त कोमटही ठेवायचं नाही. दोन्ही साईडने अशा पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. बघू शकता अगदी टम्म पुरी फुगलेली आहे. तर मी अजून एक तुम्हाला पुरी तळून दाखवते. तर याच प्रकारे मी इथे सर्व पुऱ्या तळून घेणार आहे. एकदम मस्त लागतात ह्या पुऱ्या खायला. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. तर ही सुद्धा आपली पुरी तळून झालेली आहे. तर मी बाकीच्याही पुऱ्या अशाच तळून घेणार आहे. तर मी इथे सगळ्या अशा बाकीच्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहे. बघू शकता किती टम्म फुगलेल्या आहेत आणि जास्त तेलकटही होत नाहीत आणि अशाच बराच वेळ फुगलेल्या राहतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली पुऱ्याची ती नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.